सीताराम पाटील गायकर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक प्रतिष्ठित नेते आहेत। त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे, ज्याची सुरुवात ऊस तोडणी कामगार म्हणून झाली। आणि ते साखर कारखान्याचे चेअरमन, जिल्हा बँकेचे सभासद आणि अध्यक्षपदापर्यंत पोहोचले। सीताराम पाटील गायकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऊस तोडणी कामगार म्हणून केली। त्यांच्या मेहनतीने आणि नेतृत्व गुणांनी त्यांना अगस्ती साखर कारखान्याच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली। अध्यक्षपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। कारखान्याच्या 31व्या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की त्यांना योग्य दर मिळेल। सीताराम पाटील गायकर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आणि नंतर अध्यक्षपदी निवडले गेले। या पदावर त्यांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातून मी आम्ही कार्यकर्ते घडलेलो आहोत। काही मंडळींचा नवीन कार्यकर्त्यांचा जन्मही नसेल। आम्ही राष्ट्रवादी आणि एस काँग्रेसमध्ये प्रवेश केला 78 साली। पहिलं पुलोचं सरकार तेव्हापासून आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर काम करतो। या पक्षानं अनेक पदं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली आहेत। अजितदादांनी 10 वर्ष महानंदावर काम करण्याची संधी मला दिली। 6 वर्ष मला जिल्हा सहकारी बँकेमध्ये चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली। 25 वर्ष जिल्हा सहकारी बँकेमध्ये काम करण्याची संधी या तालुक्यातील जनतेने मला दिली। आणि म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खूप काम करण्याची संधी आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना दिली। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। गेली 40 वर्ष सातत्यानं पवार साहेबांबरोबर अजितदादांबरोबर आम्ही काम केलेले आणि म्हणून या पक्षाचे आमदार ह्या तालुक्यातले ते आमचे नेते आहेत। आणि म्हणून त्या नेतृत्वानं एखाद्या आंदोलनाची भूमिका घेतली असेल, एखाद्या प्रश्नाची भूमिका घेतली असेल, त्या सगळ्या याच्याबरोबर आपण कार्यकर्ते म्हणून त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राहिलो पाहिजे। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ त्यांनी पक्ष गट तट सोडून उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते। सीताराम पाटील गायकर यांचा जीवन प्रवास हा मेहनत, समर्पण आणि नेतृत्व गुणांचे उत्तम उदाहरण आहे। गेली 20 वर्ष 25 वर्ष या अकोले तालुका एज्युकेशन संस्थेमध्ये स्वर्गीय दादासाहेब रुपवते, लालचंदी शहा
कल्याणशी भाऊसाहेब हांडे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संस्थेमध्ये अध्यक्ष, सेक्रेटरी त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले योगदान देऊन समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेबांचा उद्या वाढदिवस आहे. मनोमन अतिशय आनंद झालेला आहे. ज्या माणसाने अकोले तालुक्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा नोंदवला आहे, ज्यांनी त्यांच्या हयात येथील बहुजन समाजाच्या राजकीय सामाजिक धुरा खांद्यावरती घेतली, एक राजकीय शुद्धीकरण या माणसाने अकोले तालुक्यात केलं. कधी कटुता ठेवली नाही, कुणाबरोबर काही कुठली कटू भावना कधी मनात धरली नाही. त्यांचा कार्यकाळ चांगला गेलेला आहे. उद्या वाढदिवस आहे, या निमित्ताने मी अकोले नाईंच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.